हा पॅलेट जवळपास याची कॅपॅसिटी आहे 120 लिटरची, पण इव्हन प्रोसेसिंगसाठी त्याला आपण फक्त 40 लिटरपर्यंत मॅक्झिमम मिनिमम वापरू शकतो. स्क्रीम सेपरेटर मशीन आहे, यामध्ये ते वरच्या बाजूने जे बाधित पडत आहे ती एक प्रकारची स्क्रीम आहे. त्या स्क्रीमपासून तूप बनते, लोणी बनते कमी रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या आणि प्युअर क्वालिटीमध्ये. तर आत्ता आपण चिंचोलकर दूध डेअरी प्रोडक्ट या ठिकाणी उभे आहोत. तर सरांकडून आपण त्यांचा परिचय आधी जाणून घेऊया. सर, तुमचा आधी परिचय द्या. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव निखिल लक्ष्मीकांत चिंचोलकर, माझा गाव एकरजुना, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर. आणि हा जो माझा प्लांट आहे हा प्रधानमंत्री सूक्ष्म लघु उद्योग म्हणजे PFME या योजनेअंतर्गत मी चालू केला आहे. माझा प्रकल्प हा जवळपास चालू झाला आहे 3 ते 4 महिने अगोदर आहे. आणि माझा हा म्हणजे कृषी विभागातर्फे मी हा प्रोजेक्ट चालू केला आहे. आणि त्यासाठी मला बँक ऑफ इंडियाकडनं काही अनुदान मिळालेलं आहे. म्हणजे जवळपास माझा बँक ऑफ इंडिया, माझा हा प्रोजेक्टचा ॲव्हरेज पूर्ण हे आहे रक्कम आहे 29,71,000 आहे. आणि त्यासाठी मला सबसिडी 10 लाख आहे. आणि इव्हन यासाठी मला बँक ऑफ इंडियाकडनं जवळपास 25 लाखापर्यंत मला कर्ज उपलब्ध झालं आहे. 25,71,000 असं या पद्धतीचं टर्म लोन आहे. आणि 4 लाखाची जवळपास मला बँक ऑफ इंडियाने CC दिली आहे हा उद्योग पूर्ण चालवण्याकरता. अच्छा, तर आता तुम्ही हे चालू करून तुम्हाला किती महिने झाले? तुम्हाला हे जवळपास माझा हा पूर्ण सेटअप आणि इव्हन मला चालू केलेला 3-4 महिने झाले आहे. पण माझं प्रोडक्शन जवळपास मार्केटमध्ये यायला 2-2.5 महिने झाले फक्त. अच्छा, 2-2.5 महिन्यापासून प्रोडक्शन माझं चालू आहे मार्केटमध्ये. तर आता तुमचं डेलीचं याच्यातून प्रोडक्शन किती निघतं तुमचं? तसं माझं आता डेलीचं प्रोडक्शन जर काढलं तर इव्हनली मी दिवसभराचं जवळपास माझ्याकडे ॲव्हरेजली काढला तर जवळपास म्हणजे खवा, पनीर ह्या सगळ्या मालाची टोटल जर केली तर 25 ते 30 किलो माल म्हणजे गरजेनुसार काढू. तर माझं युनिटची एवढी कॅपॅसिटी आहे का इव्हनली मी 1000 लिटर दुधावर प्रोसेस करू शकतो. पण इव्हन आता काही दुधाची उपलब्धते त्या कमतरतेमुळं म्हणा किंवा मार्केटिंगला माझा शॉप एक तर नवीन असल्याकरता आणि सेलचा प्रॉब्लेम असल्याकरता मी जवळपास 20 ते 25 किलो डेलीचं बनवून आलो. अच्छा, आता व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर याची तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करत आहात? यांची मार्केटिंगसाठी मी एक तर सोशल मीडिया आणि नेक्स्ट माझ्याकडे पॉम्पलेट आहे वा एक व्हिजिटिंग कार्ड तयार केले आहे मी. आणि जसं आपल्या एरियातले जे कॅटरिंग आहे वा हॉटेल लाईन आहे त्यामध्ये एक व्हिजिट देऊन वा आपले थोडंसं सॅम्पल त्यांच्याकडेपर्यंत पोहोचवून आणि त्यांना सांगून की आपल्याकडचं नवीन प्रोडक्ट आहे वा आणि आपण स्वतः तयार करतो वा स्वतःचं मॅन्युफॅक्चर्ड आहे, कुठलं पार्सल नाही, अशा रीतीने आपण त्यांच्याशी बोलून आपण त्यांच्याकडे त्या गोष्टीचं मार्केटिंग करतो. अच्छा, तर आता तुम्ही यासाठी खर्च एवढा लागला, तुम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याच्या अंतर्गत तुम्ही हे स्कीमसुद्धा घेतली, पण याच्यातून आता तुम्हाला हे सर्व प्रोसेसिंग केल्यानंतर नफा किती मिळतो का? आता इव्हन मंथली जर ॲव्हरेज काढला तर 15 ते 20% लाखामागं 15 ते 20% आपल्याला मार्जिन मिळते. अच्छा, म्हणजे तुम्हाला खर्च वजा जाऊन 15 ते 20% त्याच्यातून नफा मिळतो. बस. तुम्ही सुरुवातीला आता तुम्ही किती दुधापासून चालू केला हा प्रोडक्ट? सुरुवातीला माझा प्रोजेक्ट झाला आहे तो एका गाईपासूनच चालू झाला आहे. आणि हा जर प्रोजेक्ट म्हटलं तर हा प्रोजेक्ट आता जवळपास माझ्याकडे सध्याची ॲबिलिटी माझ्याकडे 100-125 लिटरची आहे दोन्ही टायमाचं दूध. आणि माझ्याकडे आता 100-125 लिटरपासूनच मी सुरुवात केली आहे. सुरुवातीला 50 लिटर होतं, त्या 50 लिटरपासून सुरुवात. आता माझ्याकडे स्वतःचं दूध आहे 100-125 लिटर आहे, त्या 100-125 लिटरवर आता सध्या माझं प्रोसेसिंग चालू आहे. अच्छा, तर जेव्हा पण आपण व्यवसाय सुरू करत असतो तेव्हा आपण कमी याच्या भांडवलापासून आणि कमी याच्यापासून लागवडीपासून सुरू केला तर नक्कीच त्याला हळूहळू आपल्याला वाढवता येईल. यांनी सुद्धा त्याच पद्धतीने केलं आहे की पहिले एका गाईपासून सुरू केलं, आता यांच्याकडे प्रोसेसिंग यांचं वाढलेलं आहे आणि आता त्यांनी मोठ्या स्केलवर सुद्धा चालू केलेलं आहे. तर आता तुमच्याकडे जे काही घास वगैरे लावलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या व्हेरायटी लावलेल्या आहेत ते आपण प्रत्यक्षात पाहून घेऊ की कशा पद्धतीने लावलेलं आहे. जनावरांच्या खाद्याचं नियोजन यांनी कशा पद्धतीने केलं आहे? दादा हे बघा, हे सुरुवातीला माझ्याकडे हे DHN 6 म्हणून लागवड आहे. DHN 6 असं आहे का यामध्ये कुट्टी मशीनची गरज पडत नाही. आपल्याला चारा जनावराला डायरेक्टली दिला तरी चालते आणि हा डायरेक्टच द्यायचा असल्याकरता आणि याचा काही त्रास नाही आहे. परंतु हा आपला सुपर नेपियर म्हणून आहे. याची थिकनेस, याची ब्रॉडनेस जास्त आहे. आणि इव्हन दुसरी गोष्ट कसं आहे, याला जेव्हा जनावराला आपण टाकू तर याचा एक म्हणजे याचा भांडा हा अति ठोकट असल्याकरता जनावर याला व्यवस्थित खाऊ शकत नाही वा जनावराला हा खाता येत नाही, म्हणजे त्याला चावण्यासाठी हा त्रास जातो. आणि हा अतिशय मऊ आणि लुसलुशीत आहे. आणि प्लस याला काटे सुद्धा असते थोडेसे, याच्यावरती थोडेसे असे काट्याचा प्रकार येतो. तो खूप दिवस नाही राहत. थंडीच्या पिरियडमध्ये सुद्धा ते थोडासा काट्याचा प्रॉब्लेम असतो. बाकी इव्हन 2 सीझन जे आहे जसं पावसाळा आणि उन्हाळा, या सीझनमध्ये कुठला आणि कसला याच्यावर कूस नसते, परंतु हिवाळ्याच्या दिवसात थोडं याच्यावरती कूस येते. ते कापण्याकरता थोडा हा त्रासदायक आहे. पण इव्हन हा याच्यामध्ये प्रोटीनचे कंटेंट एक्स्ट्रा आहे आणि यामध्ये प्रोटीनचे कंटेंट कमी आहे. त्याकरता याच्यापेक्षा हा बेस्ट राहील आणि सर्वांनी हा लागवड केलेला चांगला राहते. आणि एक तर कसं आहे, याच्यामध्ये याची जे क्वांटिटी आहे म्हणजे याचं जे उत्पन्न होणार आहे ते इव्हनली याच्या सरासरी जर काढलं त्याच्या सरासरीच्या डबल आहे. हा एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पन्न देणारा हा
नेपियर ग्रास आहे आणि याचं थोडंसं कमी जास्त चालते. याचं इव्हन काढता नाही येणार, पण याचं जवळपास 5 ते 10 क्विंटलपर्यंतच आहे. म्हणजे मॅक्झिमम मिनिमम हा खूप कमी आहे याच्या तुलनेत. अच्छा. पण हा चाऱ्यासाठी आणि खासाठी सोपी आहे. पण इव्हन हा चारा याच्यासाठी याला कुट्टी मशीन द्यावं लागते. कुट्टी मशीनमध्ये याला टाकूनच कट करावं लागते. पण हा एक्स्ट्रा प्रोटीनवाला चारा आहे. अच्छा. तर याच्यासाठी तुम्हाला काही योजना वगैरे भेटली आहे का? हो, पंचायत समिती अंतर्गत, पंचायत समिती MRGS अंतर्गत हा योजनेचा आहे. गवती लागवड म्हणून या योजनेचं नाव आहे आणि इव्हन गवती लागवड म्हणूनच त्याला तिथे रेकॉर्डवरती गवती लागवडच म्हणून आहे. आणि त्या योजनेनुसार मी ही गवताची लागवड केली आहे. मला जवळपास हेक्टर याचं 1 लाख एका एकरसाठी 1,40,000 रुपयापर्यंत याचं अनुदान आहे. म्हणजे अनुदान नाही म्हणता येईल, पूर्ण गव्हर्नमेंटच त्या गोष्टी आपल्याला 1,40,000, आपण जर एकरभर लागवड केली तर 1,40,000 रुपये आपल्याला मिळते. आणि हे माझा अर्ध्या एकरवरची लागवड आहे. इव्हन माझ्याकडे मला या योजनेअंतर्गत मला जवळपास 70,000 ते 75,000 रुपये मला मिळाले आहे. अच्छा. तर तुम्हाला लागवड जरी करायची असेल जनावरांच्या चाऱ्याची, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला याची योजना आहे. त्याच्यातून योजना घेऊन तुम्ही सुद्धा याची लागवड करू शकता. आणि जेव्हा तुम्ही डेअरी सुरू करता त्याचं खाद्यांचं नियोजन करणं खूप आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला हिरवा चारा आणि त्यासोबतच जे काही त्यांना लागणारे फीड आहे त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं तेवढंच गरज. तर आता इथे सध्या चालू आहे खवा बनवण्याची प्रोसेस. तर ती प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते, खवा कशा पद्धतीने बनवला जाते ते आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, आता सांगा की खवा कशा पद्धतीने बनवला जातो? इव्हन याच्यामध्ये आपण आपल्याकडे स्वतःच्या गाई म्हशी आहे. आपण त्या स्वतःच्या गाई म्हशीत दूध काढल्या जाते. दूध काढल्यानंतर इव्हन त्यामध्ये ही एक बॉयलरवर चालणार हा सगळा सेटअप आहे. बाहेर आपलं बॉयलर आहे ते इव्हन काड्यावर जाळल्या जाते व त्यामध्ये काड्या टाकल्या त्या काड्या आणि ते पाण्याच्या बरोबर तिथे स्टीम तयार होते. आणि ती जी स्टीम आहे या पाईपलाईनद्वारे आपल्या या पॅलेटमध्ये येते. इव्हन याला पॅलेट असं म्हणतात दादा. हा पॅलेट आहे. हा पॅलेट जवळपास याची कॅपॅसिटी आहे 120 लिटरची. पण इव्हन प्रोसेसिंगसाठी त्याला आपण फक्त 40 लिटरपर्यंत मॅक्झिमम मिनिमम वापरू शकतो. कारण तर ज्यावेळेस दूध बॉईल होते वा उखडते त्यावेळेस तो म्हणजे उतू जाण्याचा प्रकार असते दुधाचा. त्यामुळे त्याला मोजकं आणि काही प्रमाणात काही लिमिटपर्यंतच आपण त्याचा म्हणजे दूध त्यामध्ये टाकून ते प्रोसेसिंग करू शकतो. म्हणजे दूध आपलं वेस्ट नाही गेलं पाहिजे म्हणून आपण कमी प्रमाणात बस दूध वेस्ट नाही गेलं पाहिजे वा दूध बाहेर पॅलेटच्या खाली सांडलं नाही पाहिजे. त्याकरता त्याला मॅक्झिमम मिनिमम 40 लिटरपर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. ॲट ए टाईम एका म्हणजे सांगण्याचं असं की 20 ते 30 मिनिटामध्ये जवळपास 40 लिटरचा खवा होतो. आणि 40 लिटरचा खवा जवळपास आपल्याला 7, 7.5 ते 8 किलोपर्यंत त्याची खव्याची क्वांटिटी तेवढी निघते. 40 लिटर दुधापासून जवळपास 7.5 ते 8 किलोपर्यंत खवा तयार होतो. तर आता आपलं तुमच्याकडे असे किती तुमच्याकडे हे आहे प्रोसेसिंग युनिट? इव्हन माझ्याकडे 3 पॅलेट आहे सध्या. 3 पॅलेट आहे. पण माझ्याकडे दुधाचा थोडा शॉर्टेज दुधाची थोडी कमतरता असल्याकरता मी जवळपास 1 ते 2 यूज करतो. बाकीचे जसं आहे ते सगळे यूज होतात, नाही होत असं नाही. परंतु खव्यासाठी स्पेशली 2 यूज होतो. आणि बाकीचे मग अदर जसं दही बनवायचं आहे, दह्यासाठी दूध गरम करावं लागतं. इव्हन मग तुपासाठी एक सेपरेट पॅलेट असते. त्यामध्ये स्पेशल मी तूप तावण्याकरता वा तूप गरम करण्याकरता त्याचा यूज होते. आता तुमचं हे झालं स्पेशल खव्यासाठी तुमचं हे झालं. बिलकुल. त्याच्यानंतर तुमचे ते तिकडं काही चालू आहे त्याच्यामध्ये प्रोसेस कशी पद्धतीने चालू आहे? ते मॅक्झिमम मिनिमम दादा ते पनीर तयार करण्यासाठी आहे. त्यामध्ये काही टेम्परेचरमध्ये दुधाला गरम करावं लागते. आणि त्यामध्ये जे व्यतिरिक्त फॅट आहे इव्हन जसं पनीर बनवायचं आहे तर 8-5 किंवा यावरती या SNF-वरती आपण पनीर तयार करतो. आणि समजा जर त्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट असलं तर एक्स्ट्रा फॅट आपण त्या स्टीम सेपरेटर या मशीनद्वारे काढल्या जाते. तर आपण क्रीम सेपरेटर मशीन पाहू आपण की कशा पद्धतीने तेथून क्रीम आणि दूध सेपरेट बरोबर. तर आता हे सांगा समजून की कशा पद्धतीने त्याच्यातून क्रीम सेपरेट केली जाते. हे बघा, हे काही टेम्परेचरपर्यंत दूध गरम केलं आहे. गरम केल्यानंतर काही दूध असा इव्हन एक तर फ्रेश दुधाची क्रीम निघते. नाहीतर मग त्याला काही डिग्री किंवा काही टेम्परेचरपर्यंत त्याला तापवावं लागते. इव्हन त्यामध्ये ते 30 डिग्रीपर्यंत फक्त तापवलेलं दूध आहे फर्स्ट पॅलेटमधलं. त्यामध्ये 30 डिग्रीपर्यंत त्याला टेम्परेचर दिला गेला आहे. त्या 30 डिग्री टेम्परेचर गेल्यानंतर ही स्क्रीम सेपरेटर मशीन आहे. यामध्ये ते वरच्या बाजूने जे बाधित पडत आहे ती एक प्रकारची स्क्रीम आहे. त्या स्क्रीमपासून तूप बनते, लोणी बनते, लोणी इव्हन बटर वगैरे. म्हणजे उदाहरणार्थ त्याचं जास्त करून तूप बनवण्यासाठी यूज होतो. आणि हे जे आहे यामध्ये हे जे स्किन मिल्क आहे या स्किन मिल्कपासून इव्हन पनीरसाठी यूज होते या स्किन मिल्क. अच्छा. म्हणजे हे पूर्ण प्रकारे आपलं पनीर बनवण्यासाठी जाणार. यामध्ये काही फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध ॲड केल्या जाते. आणि त्या प्रकारे ते मेंटेन करून त्याच्या या दुधाच्या गुणवत्तेनुसार त्याचं ते पनीर फाडल्या जाते. अच्छा. तर आता तुम्ही याच्यामध्ये दूध आता कोणकोणते वापरता म्हणजे गाईचे, म्हशीचे? हा, इव्हन बरोबर आहे. आता जसं मला पनीर तयार करायचं आहे तर पनीरमध्ये गाई म्हशीचं दोघांचंही चालते. आणि फुल क्रीम म्हणजे ज्याच वेळेस फुल क्रीम पनीर बनवायचं असते त्यावेळेस इव्हनली म्हशीचं दूध वापरतो. अच्छा. म्हणजे फुल क्रीम जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा म्हशीचं वापरता? कारण म्हशीचं वापरतो. फॅटचं प्रमाण जास्त असते त्याकरता. बरोबर आहे. तर आता अजून तुम्ही याच्यासोबत कोणकोणते प्रोडक्ट बनवत आहे दुसरे अजून? माझ्याकडे पनीर आणि खवा हे तर झालं आपलं. त्यानंतर मी स्वीटमध्ये बासुंदी, पेढा तयार करतो. त्यानंतर दही असते माझ्याकडे. दही 2 टाईपचं असते, गोड दही आणि आंबट दही म्हणून.
आणि एक क्रीम दही, तर 3 टाईपचं बनवू शकतो. पण मी सध्या आपल्या मार्केटमध्ये चालण्यानुसार 2 टाईपचं दही बनवतो. एक गोड दही आणि एक आंबट दही, 2 टाईपचं दही माझ्याकडे असते. त्यावेळी माझ्याकडे श्रीखंड असते. श्रीखंडामध्ये 2 फ्लेवर टाकतो, एक मँगो फ्लेवर, एक आम्रखंड म्हणून चालते ते, आणि एक साधंवालं पनीर ज्यामध्ये फक्त इवन इलायची फ्लेवर असते. त्यामध्ये बाकी काही नाही. थोडं ड्रायफ्रूट वगैरे यूज करतो मी त्याच्यामध्ये, पण ते एक प्लेन फ्लेवर असते, ते फक्त इलायची फ्लेवर. पाहू की हे बॉयलर कशा पद्धतीने वर्क करते ते आपण सरांकडून जाणून घेऊ. हा दादा, हे बॉयलर आहे. हे बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये हे या बाजूने हा पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये काड्या एंटर केल्या जाते. इथूनच त्याला आग दिली जाते व म्हणजे ते पेटवल्या जाते. इथून पेटवल्यानंतर यामध्ये तो बाजूने आहे तो पंप आहे, त्या पंपद्वारे त्या ड्राममध्ये स्टोअर असलेलं पाणी ॲब्झॉर्ब केलं जाते. म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टम आहे. त्याच्यामध्ये एक सेन्सर टाईप काम असते याचं, त्या पंपचं. इवन जसं या पाण्याचं प्रेशर वा लेवल कमी झाली याच्यामधली, या सिलेंडरमधली, की आपोआप तिकडून तो पंप स्टार्ट होऊन तिथलं त्याचं ते स्टार्टर आहे तिकडे बसवलेलं आहे. त्या स्टार्टरद्वारे आपोआप तो स्टार्ट होऊन इथे अंदर पाणी घेतलं जाते. आणि जसं ते लेवल झालं, इथं वॉटर लेवल मेंटेन होते. हां, इथली जर वॉटर लेवल जर कमी जास्त होत आली, म्हणजे इथे जर डेड लेवल जसं 20% आली, की आपोआप ते म्हणजे स्टार्टर स्टार्ट होऊन या सिलेंडरमध्ये पाणी भरल्या जाते. आणि हे जोपर्यंत एवढी लेवल आहे तोपर्यंत काही ते स्टार्ट होत नाही. आणि म्हणजे तिथं म्हणजे ते गरजही पडत नाही त्या गोष्टीची, ते सुरू करायची. ते तेवढ्या पाण्यामध्ये ते सफिशियंट आहे. आणि या बॉयलरचं एक असं आहे, म्हणजे एक महत्त्वाचं काम असं आहे की ते 30 किलो काड्यामध्ये जवळपास 200 किलोपर्यंत 200 लिटर दुधाची प्रोसेसिंग होते. हा या बॉयलरचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट मध्ये 30 किलो काड्या आणि फक्त 30 लिटर पाणी, 30 लिटर जर पाणी एकदा यांनी ऑब्झर्व केलं, कमीत कमी 200 लिटर दुधाची प्रोसेसिंग पूर्ण कंप्लीट होऊन जाते त्या 30 लिटर पाण्यामध्येच. म्हणजे आपण याच्यासाठी गॅस वगैरे काही यूज करत नाही, फक्त आपण स्टीमवर त्याला बस स्टीमवर. आणि त्या स्टीमसाठी या बॉयलर जळवण्यासाठी लागणारे फक्त आपण लाकडं यूज करतो. लाकडाची गरज पडते यासाठी. म्हणजे आपल्या कमी खर्चामध्ये लाकडाच्या याच्यामध्ये आपलं पूर्ण आपल्याकडे मिळणारे जे लाकडं आहे, आपण ते लाकडं खरेदी करतो मार्केटमधनं म्हणा, किंवा एखाद्या शेतकऱ्याकडनं ते लाकडं खरेदी केले का, ते लाकडाचे फक्त ते एवढंच करायचं की याच्यामध्ये थोडेसे कंजेस्टेड जागा असल्याकरता त्याचे बारीक बारीक तुकडे, बारीक बारीक पीसेस करावे लागते अशा पद्धतीचे. आणि त्या पद्धतीचे करूनच ते याच्यामध्ये टाकावं लागते. अच्छा, म्हणजे हे अशा सिंपल पद्धतीने हे बॉयलर या ठिकाणी वर्क करत आहे. आणि त्याच्यातून स्टीम निघून ते तिकडे आपलं प्रोसेसिंगमध्ये दूध त्याचं काढलं जात आहे. तर आता आपण पाहू यांचे कोणकोणते प्रोडक्ट आहेत त्याची पण आपण माहिती घेऊया. तर आता आपण पाहू की यांनी दुधापासून कोणकोणते प्रोडक्ट तयार केलेले आहेत. तर सांग, आता याची माहिती देणार आहे आपल्याला. हे बघा, हे आहे पनीर. हे पनीर आहे, हे फुल क्रीम पनीर आहे. हे प्युअर म्हशीच्या दुधापासून आणि विदाउट म्हणजे फुल क्रीम, म्हणजे याच्या कुठली प्रकारची, जसं आपण ते स्क्रीम सेपरेटमध्ये बघितलं, तर यामधली स्क्रीम कुठली सेपरेट केली नाही आहे. हा फुल क्रीम म्हशीच्या दुधापासून झालेला पांढरा पनीर आहे. या पनीरची थोडी एक खायसाठी सॉफ्ट असते आणि अतिशय फुल मलाईवाला काम असते. याचा एक असा स्पेशल फ्लेवर येतो, कारण हा फुल क्रीम असल्याकरता हा फुल क्रीम पनीर आहे. साधंवालं पनीर आपल्याकडे सध्या संपलाय वा ते बनत आहे, त्याकरता ते आपण इथं अवेलेबल नाही आहे. म्हणजे आपण याच्यातली क्रीम वगैरे काढलेली नाही, ते फुल क्रीम बनवलेलं आहे. अच्छा, त्यानंतर नेक्स्ट वस्तू आपल्याकडे श्रीखंड. अच्छा, श्रीखंड आहे. हे श्रीखंड साध्या फ्लेवरचा आहे. मी म्हटलं होतं मँगो फ्लेवर, पण मँगो फ्लेवर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे वा संपला आहे ते. अच्छा, त्याकरता हे आपलं श्रीखंड आहे. अच्छा, याच्यामध्ये कोणकोणते फ्लेवर अजून तुम्ही तयार करताय? याच्यामध्ये एक सीताफळवाला बनते आणि एक मँगोवाला बनते. इव्हन आपल्याकडे असल्या त्या ज्या उपयुक्त ज्या सोयी आहे त्या सोयीनुसार. आणि हे आता फक्त साधं इलायची फ्लेवर बनवलं आहे. यामध्ये थोडे ड्रायफ्रूट आणि केसर यूज केला आहे, बस. याच्यावरती काही नाही आहे. अच्छा, प्लेनमध्ये केलेला आहे. अच्छा, प्लेनवाला श्रीखंड आहे ते. प्लेनवाला श्रीखंड. त्यानंतर हे आपल्याकडे तूप आहे. म्हशीचं पण तूप आहे, गाईचं पण तूप आहे. आता हे इव्हन आपल्याकडे अवेलेबल आहे गाईचं तूप, त्याकरता हे गाईचं तूप आहे. आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याकडे पुन्हा नंतर पेढा आहे आपला. हा पेढा आपल्याकडे 2 टाईपचा पेढा बनतो. एक पांढरा पेढा म्हणजे काही नाही, इव्हन दुधापासून. आणि हा दुधाचाच असते, पण हा इव्हन सुरुवातीला यासाठी खवा तयार करावा लागतो. खवा तयार झाल्यानंतर याचा मग याला डबल साखर टाकून वा त्या पॅलेटवरती याला गरम करून त्यापासून हा खव्याचा पेढा म्हणतो आम्ही. आणि हा खवा आहे आपला दादा. हा पांढरा खवा आणि तो इव्हन खव्याचा प्रकार सारखाच आहे. हा जास्त शेकण्यात आला त्याकरता तो लालसर झाला आहे. हा कमी शेकण्यात आला आहे त्याकरता हा पांढरा झाला आहे. बस. म्हणजे याच्या काही चवमध्ये काही फरक येतो का? नाही, विशेष काही चवीमध्ये फरक दिसणार नाही. हा, हे ठीक आहे. हा जास्त भाजण्यात आला आहे त्याकरता हा अति भाजल्याकरता थोडासा थोडंसं जास्त शिजलेलं आणि थोडं म्हणजे हा कमी शिजला असं नाही म्हणता येईल. हा शिजलाय, पण हा थोडासा म्हणजे काढत्या वेळेस हा थोडासा कमी गरम झाला आहे. आणि म्हणजे हा कमी भाजण्यात आला आहे, तो जास्त भाजण्यात आला आहे. हा कमी भाजणेवाला जास्त करून जसं गुलाबजामुनसाठी यूज होते आणि तो एक तर जास्त भाजला त्याकरता तो पोळ्यासाठी तो यूज करते लोक.
अच्छा, म्हणजे याच्या किमतीमध्ये काही फरक आहे का मग त्याच्या? हो नाही, खव्याच्या काही किमतीमध्ये फरक नाही आहे, फक्त पनीरमध्ये फरक आहे. फुल क्रीम पनीर आहे 90 रुपये पाव, आणि स्किन मिल्कवाला म्हणजे साधा आहे जे फॅटलेसवालं पनीर आहे ते आपण 80 रुपये पाव घेतो. त्याच्यानंतर गाईचं आणि म्हशीचं तूप 180 रुपये पाव घेतो, गाईचं तूप घेतो 200 रुपये पाव. श्रीखंड इव्हन सारखे आहे, जे किती फ्लेवर करा सारखेच राहते, आणि ते 60 रुपये पावच्या हिशोबानं हा अर्धा किलोचा पॅक आहे. हा 120 रुपयापर्यंत आपण कस्टमरपर्यंत अवेलेबल करून देतो. हा पेढा 2 टाईपचा आहे, पण पेढा इव्हन दोन्हीचे 100 रुपयेच पाव घेतो. हा खव्याचा पेढा आहे, हा खव्याचा सुद्धा 100 रुपयेच पाव, आणि आता जो इथं नाही आहे दुधाचा पेढा, तो दुधाचा पेढा पण आपण 100 रुपयेच पाव घेतो. म्हणजे एकदम तुम्ही कमी रेटमध्ये ग्राहकांना प्रोव्हाइड करत आहात. कमी रेटमध्ये आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीच्या आणि प्युअर क्वालिटीमधला. असं नाही, आता इव्हन मार्केटिंगमधले जे पेढे बघतो आपण त्याची टेस्ट ना आपली टेस्ट 100% फरक दिसणार. व आपण जे मार्केटमध्ये जसं आपल्या एरियामध्ये जास्त कडनं जे बाहेरून इम्पोर्ट झालेलं जे पनीर आहे त्या पनीरची टेस्ट आणि आपल्या पनीरची टेस्ट व आपलं पनीर दिसण्यासाठी सुद्धा त्या पनीरच्या अगदी वेगळं आणि भिन्न दिसणार. आपलं तूप सुद्धा हलकं पिवळं दिसते. आपण जर जसा एखाद्या ब्रँडचं व्यवस्थित चांगलं जर एखादं महागडं जरी तूप घेतलं, पण त्या तुपाची क्वालिटी आणि आपल्या तुपाची क्वालिटी सुद्धा तुम्हाला फरक दिसणार. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे जसं आता श्रीखंड जरी घेतलं, आपलं श्रीखंड आणि जशा ब्रँडचे जरी आपण श्रीखंड वापरले तरी तुम्ही त्याची जरी तुलना केली तर आपलं श्रीखंड त्यापेक्षा व्यवस्थित आणि बेटर दिसेल आपल्याला. आणि यांच्याकडे एक विशेष म्हणजे पाहायला मिळालं की यांनी जे गाईचं दूध आहे आणि म्हशीचं दूध आहे ते सेपरेट केलं आहे, आणि त्याच्यातून सेपरेट त्यांनी तूपसुद्धा गाईचं अलग ठेवलेलं आहे, म्हशीचं अलग केलं आहे. तर हे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि शुद्धता याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की त्यांनी जे काही प्रोडक्ट बनवले आहे ते सर्व हायजेनिक पद्धतीने बनवलेले आहे. आपलं दही आहे हे मिठा दही म्हणून वा गोड दही म्हणून यूज केल्या जाते. जसा काय म्हणते दही वड्यासाठी, मठ्ठ्यासाठी, आणि जसं इव्हनली जास्त दही वड्यासाठी आणि असं खासाठी हा दह्याचा यूज होतो. आणि जे आंबट दही असते ते आंबट दह्याची एवढी थिकनेस नसते, ते थोडं म्हणजे पातळ असते. आणि हे गोड दही असल्याकरता हे अशा पद्धतीचं बिलकुल पनीर सारखे शेप्स आपण क्यूब याचे कट केले तरी हा कट होते. म्हणजे या पद्धतीचं आपल्याकडे दही अवेलेबल असते. म्हणजे हे पाहू शकता तुम्ही, दह्याची सुद्धा क्वालिटी पहा या ठिकाणी, एकदम बेस्ट क्वालिटीचं दही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. तर आता आपण पाहिले की हे दुधापासून सर्व प्रोडक्ट या ठिकाणी यांनी तयार केलेले आहे. तर हे तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला घ्यायचं असेल हे सर्व तर तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता ते पण सुद्धा यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, तुमच्या आता दुकानाचा ॲड्रेस आणि इथला ॲड्रेस सांगा, जेणेकरून ग्राहक तुमच्याकडे पोहोचू शकतील. बरोबर. हे बघा, हा जो इव्हन आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो प्लांट आहे आपला साकारनगर पद्मालय. साकारनगर पद्मालयामध्ये यावं लागते, जे मालू पेट्रोल पंपच्या अलीकडे असल्याकरता सगळ्यात मागचा एरिया आहे तो साकारनगर पद्मालया म्हणून. त्याच्या शेवटला हे माझं शेत आहे, आणि त्या शेतामध्ये मी हा प्लांट तयार केला आहे. त्याच्यानंतर माझं विक्री केंद्र एक ओजेस टावर म्हणजे आनंदवन चौकमध्ये जे वरखडे कॉम्प्लेक्स बिल्डिंग आहे त्या कॉम्प्लेक्स बिल्डिंगमध्ये बगडे मॅडमच्या अगदी बाजूला गुडुमोबाईल शॉपीच्या म्हणजे दोघाच्या आणि मधात आहे तिथलं एक. आणि त्यानंतर एक नेक्स्ट आहे आंबेडकर चौक, तिथलं चालू व्हायचं आहे काही दिवसात, 2-4 दिवसात सुद्धा ते आपल्या सेवेसाठी येऊन जाईल वा उपलब्ध होऊन जाईल. आंबेडकर चौकात HDFC बँकच्या अगदी समोर आहे ते आपलं एक कॉम्प्लेक्स. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या शॉपवर व्हिजिट करू शकता आणि तिथून हे सर्व प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट शॉपवर जाऊन सुद्धा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असेच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका.